आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर युवा मोर्चाच्या संघटन विस्तार आणि बळकटीकरणासाठी आले असता त्यांनी भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रदेश उपाध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान कृष्णराज महाडिक यांनी रावसाहेब पाटील यांच्या सामाजिक, शैक्षणिक विविध क्षेत्रातील कार्याचा तसेच ते कार्यरत असलेल्या विविध संस्थांचा आढावा घेतला. समाजकारण आणि संघटन बांधणीसाठी रावसाहेब पाटील यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी विशेष गौरव केला. तसेच भाजपा युवा मोर्चासाठी त्यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी रावसाहेब पाटील यांनी कृष्णराज महाडिक यांच्यासारख्या युवा नेतृत्वाची भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे महाराष्ट्रातील युवकांमध्ये विशेषतः सांगली, कोल्हापूर परिसरातील युवा वर्गात भाजपाविषयी नवचैतन्य निर्माण झाल्याचे सांगितले. कार्यक्रमात शांतीनाथ कर्वे यांची भाजपा युवा मोर्चाच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भाजपा जैन प्रकोष्ठ पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख प्रशांत गौंडाजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच प्रशांत माने यांची ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भाजपा जैन प्रकोष्ठ सांगली जिल्हाध्यक्ष महावीर पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सागर पाटील, हर्षद पाटील तसेच भाजपा जैन प्रकोष्ठचे पदाधिकारी, भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.